प्रतिभेची गगन भरारी, प्रतिभेची गगन भरारी, प्रतिभे प्रतिभेची गगन भरारी, प्रतिभेची गगन भरारी, प्रतिभे। मी प्राध्यापक प्रवीण बोंद्रे, आज अकोल्यावरून। माझा एक यूट्यूबला चॅनल आहे प्रोफेसर प्रवीण बोंद्रे मोटिवेशनल स्पीकर या नावानं, आणि या चॅनलच्या वतीनं प्रतिभेची गगन भरारी, चला तर आपली ओळख करून देऊया जगाला, हा एक अतिशय सुंदर मुलाखतीचा कार्यक्रम मी गेल्या 2025च्या एप्रिल महिन्यापासून मी तो राबवत आहे। याआधी मी नाशिकला जवळपास जाऊन तिथे 4 मुलाखती मी आणल्या होत्या। त्याच्यानंतर आता ही जी मुलाखत आज आपण घेणार आहोत, तर ही मुलाखत आहे नागपूरच्या सन्माननीय उज्ज्वला बेंद्रे मॅडम यांची। आणि या मुलाखतीचं खास वैशिष्ट्य म्हणजे या 2025च्या डिसेंबर महिन्यामध्ये नागपूरला एक कॉम्पिटिशन आयोजित केली होती। ती कॉम्पिटिशन अशी होती, त्या कॉम्पिटिशनचं जे नाव आहे इंडियन दिव्यांग ग्लॅमरस रनवे आयकॉन 2025 सीझन 3 ही त्या कॉम्पिटिशनचं नाव होतं। आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये खूप सगळे स्पर्धक तिथं उपस्थित होते आणि खूप सगळे चॅलेंजेस त्या स्पर्धेमध्ये असल्यानंतरही सन्माननीय उज्ज्वला बेंद्रे मॅडम ह्या अतिशय तिथे सक्सेसफुल राहिल्या, त्या विनर बनल्यात, आणि त्यांचीच आज आपण इथं मुलाखत आपण घेत आहोत। आणि तुम्हाला सांगतो आहे की 3 डिसेंबर हा जो आहे हा जागतिक दिव्यांग दिन म्हणून सगळीकडे जगभर साजरा केला जातो। आता हा जो दिवस आहे, संयुक्त राष्ट्रसंघ युनो यांनी हा जो दिवस आहे हा जागतिक दिव्यांग दिवस म्हणून तो घोषित केलेला आहे। आणि त्याचं महत्व काय आहे, तर त्याचं महत्व असं आहे की दिव्यांग व्यक्तीचे हक्क आहेत, त्यांच्या समान संधी आहेत, त्यांचा आत्मसन्मान आहे, आणि सक्षमीकरण याबाबत समाजात जागृती करण्यासाठी हा दिवस सगळीकडे सगळे जगभर हा 3 डिसेंबरला साजरा केला जात असतो। त्यामुळेच आपण आज ज्या इंडियन दिव्यांग ग्लॅमरस रनवे आयकॉन 2025 सीझन 3 ला ज्या सक्सेसफुल महिला ठरल्या आहेत या कॉम्पिटिशन्स मध्ये, तर त्यांना आज आपण या स्पर्धेमध्ये आयोजित केलं आहे। हौसलों के सामने मजबूरी हार गई, हौसलों के सामने मजबूरी हार गई, जब आत्मविश्वास रनवे पर उतरा, जब आत्मविश्वास रनवे पर उतरा तो किस्मत भी सलाम ठोक गई, तो किस्मत भी सलाम ठोक गई। आज आपल्या समोर उभ्या आहेत ज्या व्यक्ती ज्यांनी दिव्यांगपणाला दुर्बलता नव्हे तर एक ओळख बनविली, अशा सन्माननीय उज्ज्वला बेंद्रे मॅडम आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत, आणि आज आपण त्यांची खास मुलाखत घेत आहोत। तर यामध्ये सगळ्यात अगोदर मी त्याचा शॉर्ट मध्ये एक परिचय करून देतोय। तुम्हाला आधी मी सांगितलंच आहे की त्या नागपूरच्या आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या अतिशय बोलकं व्यक्तिमत्व आहेत, हे त्यांची ओळख आहे। तर आज आपण त्यांना सुरुवातीला वैयक्तिक प्रवासावर आधारित काही प्रश्न त्यांना आपण विचारणार आहोत। त्यामधील पहिला प्रश्न असा आहे मॅडम आपल्यासाठी, इंडियन दिव्यांग ग्लॅमरस 2025 सीझन 3 जिंकताना तुम्हाला सर्वात आधी काय वाटले? मला स्वतःवर प्राऊड फील वाटलं। अच्छा। आणि खूप छान, जसं इतरांना वाटतं जिंकल्यानंतर बिलकुल सेम थिंकिंग तशीच वाटली मला। पण असं काही म्हणजे गेसिंग नव्हती माझी की मी जिंकणार, पण खूप छान वाटलं। ओके, ठीक आहे। म्हणजे तुम्हाला वाटलं नव्हतं की आपण जिंकणार म्हणून? नाही, पण तुम्ही त्या दिवशी स्टार बनल्या त्या माझ्यासाठीच सरप्राईज होतं मी केलेलं कार्य। मी जे काही केलं ते माझ्यासाठी सरप्राईज होतं मला। बरं बरं, ओके ओके, अतिशय छान। चला, खूप छान झालं। आणि हा जो प्रवास आहे, या प्रवासाची सुरुवात ही कशी झाली आहे, आणि या स्पर्धेत सहभागी होण्याची जी प्रेरणा आहे आपल्याला कुठून मिळाली? मला या स्पर्धेमध्ये सहभाग होण्याची प्रेरणा तसं कुठून मिळाली नाही, पण मला माझ्या फ्रेंड सर्कलनी सांगितलं होतं की अशी अशी स्पर्धा आहे आणि मला वेळही नसतो,
तरी पण मी म्हणजे सहजरित्या गेली होती तिथे. अच्छा. मला असं कुठलंही कधी वाटलं नव्हतं की मी करणार वगैरे, वेळ देणार या गोष्टीला वगैरे, असं काही वाटलं नाही. आणि घरी पण मग त्याबद्दल थोडीशी माहिती घरी विचारल्यानंतर मुलींनी पण मला बोललं की करून बघायला काही हरकत नाही. अच्छा. आणि बहिणींनी पण म्हटलं की काही करून बघायला हरकत नाही. ओके. मग याची विश म्हणजे मी करून बघूया म्हणून केलेलं आहे ते. अच्छा. ओके. याआधी मग तुम्ही अशा प्रकारच्या काही कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट केलं होतं का? हो, केलेलं आहे. पण जसं स्कूल मध्ये वगैरे इकडे तिकडे असं या अशा मोठ्या ह्याच्यात नाही केलेलं आहे. अच्छा. आणि हे जे तुमचं यश आहे, त्या या यशाच्या मागे तुमच्या आयुष्यातील कोणता संघर्ष सर्वात मोठा राहिलेला आहे आतापर्यंत? जे स्ट्रगल म्हणतोय ना आपण, संघर्ष, हे जे तुम्हाला यश मिळालेलं आहे, तर आतापर्यंत सर्वात मोठा जो संघर्ष आहे आतापर्यंतच्या यशामागे, तर हा कुठला राहिलेला आहे? संघर्ष म्हटलं तर मला जेव्हापासून समज आली माझ्या लाईफ मध्ये आजपर्यंत संघर्ष चालेत. पण आता ते संघर्ष त्याला म्हणताच नाही. माझ्यासाठी जर ते संघर्ष आणि चॅलेंजेस नसतात ना, तर तो दिवस माझ्यासाठी दिवसच नसतो. अच्छा. बरोबर आहे. आणि खरंच मनुष्याच्या जीवनामध्ये संघर्ष असला पाहिजे. ज्या दिवशी मनुष्याच्या जीवनातील संघर्ष, समस्या ह्या जेव्हा संपणार, तर त्याचं ते जीवनच संपलेलं असते. जीवनाची जी दुसरी बाजू आहे, ह्या समस्या असतात आणि प्रॉब्लेम्स असतात. तर त्याच्यामुळे जीवनामध्ये जोपर्यंत समस्या राहतील, जोपर्यंत चॅलेंजेस राहतील, तोपर्यंत मनुष्याचे जीवन हे सुरळीत आहे असं आपण समजू शकतो. तो मॅडमनी सांगितलंच आहे की नेहमीच मी समस्यांना फेस करत राहते, संघर्ष करत राहते. अगदी बरोबर. तर त्यामुळेच ह्या इथपर्यंत पोहोचलेल्या आहेत, या यशापर्यंत त्या पोहोचलेल्या आहेत. तर मॅडम, दुसरा प्रश्न आपणास असा आहे की दिव्यांग असूनही आत्मविश्वास जो आहे आपणास कशा पद्धतीने तो टिकवता आला तुम्हाला या कॉम्पिटिशन्स मध्ये? कारण कॉम्पिटिशन्स मध्ये तुम्हाला स्पर्धक भरपूर होते. तर मग आत्मविश्वास म्हणजे मला माझी जिद्द असते की मी हे करणारच आणि मी करू शकणार आहे. नाही जरी करू शकणार तरी मला करावं लागेलच, मी केलंच पाहिजे. आज माझा आत्मविश्वास आहे. तुम्ही तुमच्या मनाला खुंदाट बांधलेली असते की आपल्याला ते करावं. हो, ही नक्की. आणि माझं असं मत आहे की प्रत्येक दिव्यांगाने कधीच हार मानू नये. रोज म्हणजे सकाळ होतो, मागचा दिवस जातो, पुन्हा नवीन दिवस उजाळतो. तर प्रत्येक हा एक दिवस आपल्या संघर्ष बनवून काहीतरी म्हणजे खूप वेगळा बनूनच येतो. प्रत्येक दिवशी आपल्याला असं नसते की आपला दिवस खूप व्यवस्थित जाईल म्हणून स्वतः प्रत्येक क्षणाला आणि वेळेला तयार ठेवायचं. तर मला असं माहिती असते सकाळ झाल्यानंतर की मला उठायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे. आणि कुठलं काम क्रिटिकल जरी आलं तर मी घरूनच ठरवते की नाही, मला ते पूर्ण करूनच यायचं आहे. त्याला किती वेळ झाला तरी चालेल. म्हणजे जिद्द असते माझी. हो. मी ते विचार करून ठेवलेला असते आणि जिद्द असते ते पूर्ण करण्याची. बरोबर आहे. कुठलंही काम करतो म्हटलं तर आपण त्या गोष्टीचं नियोजन करत असतो. तर मॅडम सुद्धा त्यांचा जो आत्मविश्वास जो त्या स्पर्धेमध्ये टिकला आहे, कुठे ना कुठे जवळपास त्या स्पर्धेला कदाचित 2-4 दिवस राहिलेले असतील, 1-2 दिवस राहिले असतील, पण बिफोर त्यांच्या मनामध्ये कदाचित तो विचार आलेला असेल आणि त्या विचारांमध्येच त्यांचं जे नियोजन आहे त्या कॉम्पिटिशनच्या संदर्भातलं ते झालं. आणि त्या नियोजनामुळेच मनातल्या मनात झालेलं जे त्यांचं नियोजन आहे, कदाचित त्यामुळेच त्यांचा जो आत्मविश्वास आहे स्पर्धेमध्ये तो टिकला आहे. फक्त प्रॅक्टिसला एकच दिवस गेले होते, 1 डे बिलकुल. आणि त्या दिवशी मी प्रॅक्टिस केल्यानंतर मनात मला इतरही कामं होते. त्याच्यानंतर मी मनात जेव्हा रनवेवर उतरले तेव्हा मला स्वतः मी निश्चय केला होता की नाही, आपण पहिल्यांदा जरी उतरलोय तर करून दाखवायचंय. बरोबर, गुड. हा आत्मविश्वासच खरं तर आपल्या त्या यशाची चावी आहे असं म्हणण्यास हरकत नाही आहे. तर असो, तर श्रोते हो, आता आपली जी वेळ झालेली आहे, एका कमर्शियल ब्रेकची वेळ झालेली आहे आणि लगेच 5 मिनिटांमध्ये आपण उर्वरित मुलाखत आपण घेणार आहोत. प्रतिभेची गगन भरारी, प्रतिभेची गगन भरारी, प्रतिभे. तर श्रोते हो, नमस्कार. परत आपण 5 मिनिटांनंतर लगेच इथे आलेलो आहोत स्टुडिओमध्ये आणि आपण आज मॅडमची मुलाखत घेत आहोत. सन्माननीय उज्ज्वला बेंद्रे मॅडम या नागपूरवरून आहेत आणि
यांना आपण आता प्रश्न विचारतो आहे रनवे आणि स्पर्धेच्या अनुभवाच्या संदर्भामध्ये. तर मॅडम मला सांगा, रनवेवर चालत असताना तुमच्या मनात त्या दिवशी कुठल्या प्रकारचे विचार होते? माझ्या मनात विचार होते की मी चालू शकेल की नाही शकेल, कारण मी इतरांपेक्षा थोडं वेगळं चालते. पण मग मी स्वतःसाठी तयार ठेवलं की नाही, इतरांपेक्षा वेगळं जरी चालले तरी मी बेस्ट चालते. आणि मला त्यावेळेस मी मनात असा विचार केला की मला कोणी बघत नाही आणि मी स्वतःला बघत आहे आणि मी स्वतःसाठी स्वतः सगळं काही करत आहे. ओके असं आज फील झालंय. ओके गुड. तर मॅडम, त्याच्यानंतरचा प्रश्न आपल्यासाठी असा आहे की ही जी स्पर्धा आहे, या स्पर्धेतील कोणता राऊंड तुमच्यासाठी सर्वात कठीण होता, चॅलेंजिंग होता? चॅलेंजिंग राऊंड मीन्स मला जे रनिंग म्हणजे माझं जे वॉकिंग तर होतच, पण त्या व्यतिरिक्त रिझल्ट अलाउन्स जे होत होतं ना तेव्हा, म्हणजे सेकंड थर्ड फर्स्ट सगळं झाल्यानंतरही मला असं वाटत होतं की अरे मला म्हणजे मला असं वाटलंच नाही की विनर होणार आहे म्हणून. हा सर्वात जास्त म्हणजे नाही का, अच्छा, मी वेट करत होती त्या गोष्टीची. ओके. आणि तुम्हाला अपेक्षा नव्हती की आपण विनर होणार आहे, पण तुम्ही विनर ठरल्यात. हे तुमच्यासाठी म्हणजे खूप मोठी ती गोष्ट ठरली त्यावेळेला, एक म्हणजे आश्चर्यजनक घटना तुमच्यासाठी ती ठरलेली आहे. ओके. आणि मॅडम, त्यानंतर मी आपणास विचारतो आहे की परीक्षकांकडून मिळालेला कोणता जो सल्ला आहे तुमच्यासाठी निर्णायक ठरला? म्हणजे तुमचे जे काही परीक्षक आहेत, परीक्षकांकडून मिळालेला कुठला असा सल्ला आहे की तो तुमच्यासाठी निर्णायक ठरला या स्पर्धेमध्ये, जो उपयोगात आला आपल्या सक्सेससाठी, आपल्या विजेता होण्यासाठी? मला इतरांनी सर्वांनी म्हणजे नेहमी माझ्या पाठीशी उभे राहिले आहेत आणि सर्वांनी मला पुश केलंय की मागचं कुठलाही विचार न करता पुढे चालायचं, पुढचा विचार करायचा आणि स्वतःला वाटेल तसं जगायचं. आणि मनात नेहमी ही थिंग ठेवायची की मीच आहे. मला इतरांचं असं काहीच नाही की मला कोण वाईट म्हणतं चांगलं म्हणतं. अच्छा. मला जरी खूप मोठ्या लेवलवर सक्सेस नाही मिळाला तरी चालेल, पण थोडं का होईना जर मी जीवन जगायला आले आहे आणि मी दिव्यांग म्हणून बनून आलेले आहे, तर मला दिव्यांगांच्या कार्यासाठी तरी सक्सेस व्हायचं. अच्छा, सगळ्या गोष्टी मला म्हणजे भरपूर माझे फ्रेंड सर्कल जे आहेत दिव्यांग, नॉर्मल, इतर माझं फ्रेंड सर्कल नॉर्मल, माझे घरचे लोक, माझे जे मित्र मैत्रिणी, याच्याविषयी खूप छोट्या छोट्या बहिणी वगैरे आहेत त्या सगळ्या त्यांचाच पाठिंबा आहे. अच्छा. तर मॅडम, आपल्यासाठी पुढचा प्रश्न असा आहे की तुमच्या मते ही जी स्पर्धा आहे तर इतर स्पर्धांपेक्षा वेगळी कशामुळे आहे? कारण आतापर्यंत तुम्ही तुमच्या जीवनामध्ये बऱ्याचशा कॉम्पिटिशन्स मध्ये तुम्ही पार्टिसिपेट केलं असेल, मग त्याच्या आधीच्या कॉम्पिटिशन होत्या आणि ही जी आता नागपूरला जी कॉम्पिटिशन झाली ज्याच्यामध्ये तुम्ही विनर ठरल्या, तर मग याच्यामध्ये काय तुम्हाला तफावत वाटते आहे, किंवा ही जी स्पर्धा आहे आधीच्या स्पर्धांपेक्षा कशी वेगळी वाटते तुम्हाला? मी खरं सांगू का, कारण ज्या स्पर्धा दिव्यांगांसाठी असायच्या, एक व्हीलचेअर म्हणजे हे नाही का शर्यत आपले जिंकण्याची वगैरे, किंवा कॅलिपर्सनी चालणे वगैरे, आणि इतरत्र खेळ जे इंडोर जे दिव्यांगांना खेळता येईल तर ते तर होते, पण रॅम्प वॉक म्हटलं गेलं तर एक दिव्यांगांसाठी एक खूप वेगळा असतो, ते वेगळं असं वाटतं. एक माझ्या मनात जे काही आहे, मी म्हणजे माझं जो म्हणजे परिभाषा आहे ती बोलायची. कारण रॅम्प वॉक म्हटलं तर सर्वात महत्वाचं आहे की आपल्या पायाची चाल ही खूप व्यवस्थित असणे. अच्छा. किंवा आपली बॉडी जी लँग्वेज आहे है ना, ती खूप व्यवस्थित असणे. तरी सुद्धा आपण दिव्यांग असून सुद्धा हे सगळं केलं आणि ऑर्गनाईज करण्यावाल्यांनी, हे म्हणून मला असं खूप असं वेगळं असं वाटतं. या गोष्टीचे जेव्हा तुम्ही त्या रनवेवर चालता, ते चालण्याचे कुठे काही याचे ट्रेनिंग्स वगैरे राहतात का, प्रशिक्षण असतात का? शिक्षण वगैरे नसते, पण जो ऑर्गनाईज करतो तो 2 ते 3 दिवसाचं किंवा 5 दिवसाचं ट्रेनिंग म्हणजे ट्रेनिंग असं म्हणजे घेत असतो. ओके ओके. तर श्रोते हो, अतिशय सुंदर मॅडम आपल्या या स्टुडिओमध्ये मुलाखत देत आहेत. आणि आता आपली जी वेळ झाली, एका कमर्शियल ब्रेकची वेळ झाली आहे, त्याच्यानंतर लगेच आपण 5 मिनिटांचा परत भेटूया. प्रतिभेची
गगन भरारी प्रतिभेची गगन भरारी प्रतिभे 5 मिनिटांनंतर लगेच आपण परत आलेलो आहोत स्टुडिओमध्ये आणि नागपूर येथील मॅडमची आपल्या इथं मुलाखत चालू आहे, उज्ज्वला बेंद्रे मॅडम यांची. आणि मॅडमला आपण प्रश्न विचारतो आहे दिव्यांग सक्षमीकरण एम्पॉवरमेंटच्या संदर्भात. आणि ही जी मुलाखत आहे तर प्रतिभेची गगन भरारी चला तर आपली ओळख करून देऊया जगाला, हा जो मुलाखतीचा कार्यक्रम आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस असा कार्यक्रम, त्या कार्यक्रमामध्ये आपण आज ही मॅडमची मुलाखत घेत आहोत. तर मॅडम, आपल्यासाठी पहिला प्रश्न असा आहे, दिव्यांग सक्षमीकरणाच्या संदर्भात हे प्रश्न आहेत आपल्यासाठी. तर त्यातील पहिला प्रश्न, दिव्यांग हा जो शब्द आहे तुमच्यासाठी काय अर्थ घेऊन येतो आहे? पूर्वी तर अपंगच म्हणायचे, किंवा याची डेफिनेशन्स वगैरे, याचा अर्थ जो आहे तर तो आता श्रोत्यांना समजावून सांगाल आपण. पूर्वी तर अपंगच म्हणायचे, पण आमचे माननीय मोदी साहेबांनी दिव्यांगांना दिव्यांग हा शब्द दिला. तर त्याचा एक अर्थ आहे दिव्य, आणि दिव्यांग म्हणजे दिव्य अंग असणारे दिव्यांग. आणि दिव्य म्हटलं तर तुम्हाला तेज, ज्वाला आणि प्रकाश, दिव्य याचे खूप अनेक अर्थ आहे. आणि अंग म्हणजे शरीर, आणि तेज, प्रकाश, दिव्य असं असणारं शरीर म्हणून म्हणजे आम्ही दिव्यांग असं त्याचा अर्थ आहे. वाव, किती सुंदर मॅडमने आपणास हे डेफिनेशन किंवा हे दिव्यांगाचा अर्थ सांगितलेला आहे की म्हणजे दिव्य अशा स्वरूपाचं ज्यांना शरीर एष्टी मिळते तर अशांना दिव्यांग म्हटलं जातं, अशी मॅडमने सुंदर अशी डेफिनेशन दिव्यांग या शब्दाची केलेली आहे. आणि मॅडम, आपणास पुढचा प्रश्न असा आहे की समाजात दिव्यांगाकडे पाहण्याची जी दृष्टी आहे ही कशी बदलली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? हो, कारण बरेचसे जे लोक आहेत त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन दिव्यांगाकडे खूप वेगळा असतो. सर्वात महत्वाचं तर दिव्यांगांकडे ते एक खूप म्हणजे एक तुच्छ भावनेने बघतात. याच्या शरीराचा एक अंग म्हणजे शरीराचा एक अंग वेगळा आहे, त्यांना म्हणजे एक करुणा, कोणी दयेच्या नजरेने असं म्हणजे वेगवेगळ्या याच्याने बघतात. पण मला असं वाटते की तसं बघू नये, कारण प्रत्येक दिव्यांगाचा एक शरीराचा एक अंश जर कमी जरी झाला असला तरी नॉर्मल व्यक्तीला ही माहिती मी नक्की देते की त्या एका शरीराच्या एका अंगा व्यतिरिक्त डबल काहीतरी त्याला दिलं जाते. देवाची ही देण आहे बरं. त्याच्यामुळे मी नॉर्मल सर्वांना सांगत आहे की त्यांना सहानुभूती म्हणून बघू नका, त्यांना शक्ती म्हणून बघा. अच्छा, बरोबर आहे. तर दिव्यांगांमध्ये मॅडमनी सांगितलं की शरीरामध्ये कोणाकोणाच्या काही जी कमतरता राहते तर त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे समाजातील लोकांचा. त्याला कमतरता म्हणायचं नाही आहे, तर त्याला एक शक्ती म्हणून त्याच्याकडे ते बघायचं असते. तर अतिशय सुंदर असा दृष्टिकोन जो आहे समाजाने अशा स्वरूपाचा तो बाळगला पाहिजे. म्हणजे एक त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून तुम्ही बघा दिव्यांगांकडे, त्यांच्यामध्ये काहीतरी सकारात्मक क्वालिटीज असतात, काही गुण असतात. एक जरी कमतरता असली तर त्यांच्याकडे 99, 100 काही वेगळ्या स्वरूपाच्या, चांगल्या स्वरूपाच्या त्यांच्याकडे क्वालिटीज असतात. तर त्यांच्याकडे पॉझिटिव्ह अँगलने आपण बघितलं पाहिजे, एक शक्ती म्हणून त्यांच्याकडे आपण बघितलं पाहिजे. तर असो. तर मॅडम, आपल्यासाठी पुढचा प्रश्न असा आहे की तुमची जी नागपूरला जी कॉम्पिटिशन झाली होती इंडियन दिव्यांग ग्लॅमरस रनवे आयकॉन 2025 सीझन 3, यामध्ये तुम्ही तिथे विजेता ठरल्यात आणि त्याच्यामध्ये खूप सगळे स्पर्धक सुद्धा होते आणि अशा स्पर्धकांना फेस करून तुम्ही ते विशेषतः तुम्ही सक्सेसफुल ठरले आहात. तर हे जे तुमचं यश आहे, तर हे जे यश आहे, तर हे जे तुमचं यश आहे दिव्यांग मुली आहेत, महिलांसाठी काय संदेश देऊ शकते हे तुमचं यश? माझे यश त्यांच्यासाठी हे संदेश देऊ शकते की स्वतःला कमी लेखू नका, स्वतःला कमजोर समजू नका. असं काहीही नसते की आपण दिव्यांग आहोत किंवा मतिमंद आहोत किंवा ब्लाइंड आहोत तर आपण बेस्ट आणि पॉवरफुल लाईफ जगू शकत नाही. उलट आपणच पॉवरफुल आणि बेस्ट लाईफ जगू शकतो असा आत्मविश्वास स्वतःमध्ये बाळगा. हा संदेश मी सर्वांना देण्यास इच्छितो. ओके. तर बरोबर आहे. अतिशय सुंदर असं तुम्ही प्रश्नाचं उत्तर, समर्पक असं उत्तर तुम्ही दिलेलं आहे. आणि आता त्यानंतरचा प्रश्न आपणास असा आहे की दिव्यांग व्यक्तींना संधी देण्यासाठी शासन व समाजाने काय करावे?
म्हणजे वेगवेगळ्या ज्या दिव्यांगांना त्यांना सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी एक मंच, एक त्यांना सुद्धा एक आपण त्याला म्हणू शकतो की एक विचार मंच त्यांना प्राप्त झाला पाहिजे, एक त्यांना प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे, त्यांना अपॉर्च्युनिटीज मिळाल्या पाहिजे. तर मग या दृष्टिकोनातून शासनाने आणि समाजाने काय करायला पाहिजे दिव्यांगांसाठी? बघा, शासन तर करतोच आहे. शासनाने म्हणजे प्लॅटफॉर्म, शासनाचा प्लॅटफॉर्म तयार असतोच. फक्त दिव्यांगांना त्याची माहिती नसते परिपूर्ण. दिव्यांगांना त्याची परिपूर्ण माहिती नसते. शासन हा प्रत्येकाला एक म्हणजे मोटिफाईड करायला, स्वतःला त्यांना दर्शवण्यासाठी त्यांचे जे आहेत गुण, ते शासनाचे असे भरपूर आहेत जे आहेत. पण समाजाची गोष्ट सांगत आहे तर समाजामध्ये प्रत्येक जसं आता छोट्या मोठ्या ज्या संस्था असतात दिव्यांग वगळून, ज्या नॉर्मल पण असतात, त्यांनी पण दिव्यांगांना आपल्या संस्थेमध्ये इन्व्हॉल्व करावं. समाजाने प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये, खास कार्यक्रमामध्ये किंवा इतर कार्यक्रमामध्ये दिव्यांगांना समाविष्ट करून घ्यावं. आणि दिव्यांगांनाही त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये, जसं छोटे मोठे डान्सचे प्रोग्राम होतात, गायन होतात किंवा कविता होतात, त्या सगळ्यामध्ये समाजाने पण त्यांना समाविष्ट करून घ्यावं. माझी हीच आहे. बाकी शासन तर शासनाचे भरपूर आहेत की जे शासन करून उपलब्ध करून दिलं. तर समाजाने दिव्यांगांपर्यंत ती माहिती पोहोचवली पाहिजे. बरोबर आहे, असं माझं म्हणणं आहे. बरोबर आहे. समाजात बरेचशे ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन होत असते. तर दिव्यांगांना तिथे संधी, अपॉर्च्युनिटी, संधी दिलीच पाहिजे. आणि शासनाच्या तर खूप सगळ्या योजना दिव्यांगांसाठी राहतातच. तर आता याच्यानंतर आपण एक कमर्शियल ब्रेक घेणार आहोत मॅडम. आपला एक कमर्शियल ब्रेकचा वेळ झालेला आहे. त्यानंतर लगेच आपण 5 मिनिटांनंतर परत भेटणार आहोत. प्रतिभेची गगन भरारी, प्रतिभेची गगन भरारी, प्रतिभे. तर आपण परत आपल्या स्टुडिओमध्ये परत आलो आहोत आणि आपण मुलाखत घेत आहे उज्ज्वला बेंद्रे मॅडम यांची. आणि मॅडम, आपणास जे आता प्रश्न विचारणार आहोत ते स्त्री शक्ती आणि आत्मविश्वास यावरती आधारित असतील. तर त्यामध्ये पहिला प्रश्न आपणास असा आहे की एक महिला म्हणून आणि दिव्यांग म्हणून तुमचा आत्मविश्वास कसा घडला आहे? मी सर्वप्रथम तर मी एक स्त्री आहे. स्त्री ही स्वतःच एक शक्ती असते. आणि त्यात दिव्यांग हा शब्द, तर मी मगाशी थोडं बोललेच होते. दिव्यांग या शब्दावर दिव्य म्हणजे दिव्य अंग, शरीर, दिव्य शक्ती, प्रकाश, आणि ते स्त्री या शब्दाला मिळलं तर सर्वात मोठी शक्ती बनते. याच अस्तित्वातून घडलं. अच्छा. आणि मॅडम, आपणास पुढचा प्रश्न असा आहे की महिलांनी स्वतःवर विश्वास ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे मुख्यत्वे? सर्वप्रथम तर महिलांनी स्वतःवर विश्वास ठेवला, निगेटिव्ह व्यक्तींसोबत म्हणजे त्यांच्या पासून दूर असावे. पॉझिटिव्ह लोकांशी मैत्री करा, त्यांच्या संपर्कात राहा. आणि मी कुणापेक्षा कमी नाही असं स्वतःला समजून चला. आणि जर पॉझिटिव्ह जर कोणी जरी बोललं तरी ते ऍक्सेप्ट न करता तिथल्या सोडून द्या. हे महिलांसाठी खूपच युक्त आहे की माझी मी आहे, माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही. अच्छा, ओके. ही समजूत स्वतःबद्दल घडवून तुम्ही पुढे चला तर प्रत्येक ही शक्ती आहेच. मग हो हो हो, अतिशय मोलाचा सल्ला आपण महिलांना दिलेला आहे स्वतः विश्वास ठेवण्यासाठी. आणि यानंतरचा प्रश्न आपणास असा आहे की तुमच्या कुटुंबाची हा जो तुमचा सक्सेसचा जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये म्हणजे किती तुम्हाला मदत मिळालेली आहे आपल्या कुटुंबाची? सर्वप्रथम तर आता सध्याच्या माझ्या छोट्याशा एका कुटुंबामध्ये, पर्सनल कुटुंबामध्ये मी आणि माझी चिमणी पाखरं दोघं राहतात. हस्बंड माझे तर नाही, पण मला फक्त माझ्या आई वडिलांनी साथ दिलेला आहे. अच्छा. आणि आई वडिलांच्या सपोर्ट मला भरपूर राहिलेला आहे. त्याच्या उपरांत आता माझ्या मुलाचा आणि मुलीचा सपोर्ट असतो. अच्छा, व्हेरी गुड. तर अतिशय सुंदर अशी आपल्या या प्रतिभेची गगन भरारीमध्ये सन्माननीय उज्ज्वला बेंद्रे मॅडम मुलाखत देत आहेत. आणि यांची मुलाखत बघत राहा श्रोते हो. आपण 5 मिनिटाचा एक कमर्शियल ब्रेक घेणार आहे, त्याच्यानंतर आपण मिळणार आहोत.
प्रतिभेची गगन भरारी प्रतिभेची गगन भरारी प्रतिभे श्रोते हो नमस्कार, मी प्राध्यापक प्रवीण बोंद्रे. प्रतिभेची गगन भरारी चला तर आपली ओळख करून देऊया जगाला या मुलाखतीच्या कार्यक्रमात नागपूरहून आपल्याला मुलाखत देण्यासाठी आलेले आहेत उज्ज्वला बेंद्रे मॅडम, आणि यांना आपण प्रश्न विचारतो आहे. आता मॅडम, आपलं जे यश आहे, आपण नागपूरची जी कॉम्पिटिशन राबवली होती त्या कॉम्पिटिशन मध्ये आपण विनर बनलात. तर हे जे काही विजेते पद आहे आपलं, तर हे विजेते पद मिळाल्यानंतर तुमच्या आयुष्यात कुठल्या प्रकारचे बदल झालेले आहेत? नाही, कुठल्याच प्रकारचे बदल झालेले नाही, पण असं वाटत आहे आता मला की यापेक्षाही मोठे मोठे कॉन्फिडन्स मध्ये भाग घ्यावं आणि ते सुद्धा जिंकलं पाहिजे असं. अच्छा, ओके. आणि मॅडम, हे जे काही विजेते पद मिळवल्यानंतर आपली लोकांची जी प्रतिक्रिया आहेत ह्या कशा राहिलेल्या आहेत? कारण बरेचसे काही निगेटिव्ह काही पॉझिटिव्ह प्रतिक्रिया आपल्याला मिळालेल्या असतील. मी सांगते, काही फ्रेंड सर्कलनी आणि मित्रमैत्रिणींनी आणि फॅमिलीनी तर बेस्ट असं बोललेलं आहे, प्रोत्साहन दिलेलं आहे परत उरत की तू छान केलंस आणि पुढे हो. पण काही लोकांनी तर हे काय कोणीही करू शकतं अशा खूप वेगवेगळ्या कमेंट्स केल्या, पण मला काही फरक पडलेला नाही त्या कमेंट्समुळे. ओके, कारण निगेटिव्ह पॉझिटिव्ह कमेंट्स भेटतच राहतात, पण तुम्ही भेटत त्याच्याकडे असतात. मी केलं दुर्लक्ष नाही. करते. बरोबर आहे. ओके, गुड. आणि मॅडम, आपले जे काही यश आहे, तर हे जे यश आहे तर तुम्ही एखाद्या जबाबदारीमध्ये कशा पद्धतीने तुम्ही रूपांतरित करणार आहात? कारण तुम्ही समाजाचा एक घटक आहात, तर समाजासाठी काहीतरी देणं लागतं आपलं. तर तुम्ही कुठल्या प्रकारची समाजाची जबाबदारी तुम्ही उचलणार? माझं म्हणणं असं आहे की मी कुणीतरी कॉम्पिटिशन ची तयारी केलेली आहे आणि आमच्यासारख्या दिव्यांगांना त्यामध्ये समाविष्ट केलं आणि परफॉर्मन्स द्यायचा मोका दिलेला आहे. तर भविष्यामध्ये माझी सुद्धा अशी इच्छा आहे की येणाऱ्या माझ्या मागच्या पिढीला मी त्याच प्रकारे मार्गदर्शन करावं आणि मी त्याच प्रकारे काहीतरी कार्यक्रम वगैरे घेऊन त्यांना मोटिवेट करण्याचा प्रयत्न करावा. ओके. आणि मॅडम, आता भविष्य काळासाठी सुद्धा तुमचे काही प्लॅनिंग्स असू शकतात, काही स्वप्न असू शकतात. तर तुमचे काय प्लॅनिंग्स आहेत भविष्य काळाच्या संदर्भात? कुठल्या प्रकारची स्वप्न तुम्ही बघितलेली आहेत भविष्य काळाच्या संदर्भात? ड्रीम आहे माझं की मी बोलली होती की मला नगरसेवक बनायचं आहे आणि यासाठी बनायचं आहे की नॉर्मल व्यक्ती बघितलंय आपण नगरसेवक बनताना ज्यांच्याकडे आर्थिक स्थिती ज्यांची बेस्ट असते ते पण बघितलंय आपण बनताना. पण मला नगरसेवक बनून हे सगळ्यांना जाहीर करायचं आहे की दिव्यांगालाही आरक्षण असतो. शासन हा दिव्यांगालाही आरक्षण देतो आणि दिलं पाहिजे. आणि नगरसेवक बनणे हा उद्देश म्हणजे मी राजनीतीमध्ये जाणे, कुठेतरी मोठं होणे असं नाही. इतरांच्या म्हणजे ज्या समस्या असतात त्याचबरोबर मी माझ्या दिव्यांग बांधवांच्या सुद्धा समस्या महानगरपालिकेमध्ये बसवून सोडवीन अशी मी अपेक्षा आहे माझी, म्हणून मला नगरसेवक बनायचं आहे. अरे वा, गुड. कारण लोकांच्या प्रतिक्रिया मांडणारा एक मजबूत आवाज हा खास करून दिव्यांगांना पाहिजे. आणि मॅडमचं कम्युनिकेशन स्किल आणि डेअरिंग खूप छान आहे. आणि निश्चितच मॅडम, आपलं जे भविष्य काळात तुम्ही पाहिलेले जे स्वप्न नगरसेवकाचं निश्चितच आपलं पूर्ण होणार. आमच्या सदिच्छा आपल्या सोबत आहे. थँक्यू. आणि मॅडम, आता जे काही पुढच्या सीझन मध्ये जे स्पर्धक या कॉम्पिटिशन्स मध्ये पार्टिसिपेट होतील इन फ्युचर मध्ये, तर त्या स्पर्धकांना तुम्ही कुठल्या प्रकारचा सल्ला देऊ इच्छिता? त्यांचा आत्मविश्वास मोठा ठेवा, कुठेही कमी होऊ देऊ नका. आणि यावेळेस जसं मी विनर बनली, मला तुम्हा लोकांना विनर होताना पाहायचं आहे, एवढंच बोलायचं आहे. कारण कॉन्फिडन्स आहे, म्हणजे हे कसं एक प्रतिस्पर्धा आहे. इथे आज कोणतरी जिंकणार, उद्या कोणतरी हारणार, परवा कोणतरी जिंकणार आणि कोणतरी हारणार. आणि मी जर हारणार नाही तर कोणतरी जिंकणार कसं, असं माझं म्हणणं आहे. ओके. तर मॅडमने सांगितल्याप्रमाणे जे काही भविष्य काळात जे काही स्पर्धक पार्टिसिपेट होणार आहेत, तर त्यांनी सल्ला दिला आहे अतिशय सुंदर पद्धतीनं. तो जो सल्ला आहे मॅडमचा, तर स्पर्धकांनी जर त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं तर निश्चितच त्यांना सक्सेस जरूर मिळणार आहे. तर असो श्रोते हो, आपली कमर्शियल ब्रेकची वेळ झालेली आहे, तर आपण 5 मिनिटांनंतर लगेच मिळणार आहोत. प्रतिभेची गगन भरारी प्रतिभेची
गगन भरारी प्रतिभे त्यानंतर मॅडम एक शेवटचा प्रश्न आपणास असा आहे की स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक दिव्यांग व्यक्तीस आपण एक मोटिवेट करणारं कुठलं एखादं वाक्य तुम्ही सांगू शकता की त्या वाक्यांनी जे पुढचे जे काही दिव्यांग व्यक्ती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करतील तर त्यांना एक प्रेरणा मिळू शकेल अशा प्रकारचं एखादं वाक्य वगैरे त्यांच्यासाठी माझं किंवा एखादा थॉट्स आहे. हा एक थॉट्स आहे की ड्रीम म्हणजे स्वप्न बघा, कारण स्वप्न बघितल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही आणि कुठलं कार्य पूर्ण करायला स्वप्न हे बघणं खूप आवश्यक आहे. आणि माझं एक म्हणणं आहे त्यांना की जसं एक बोलते कि मैं हूँ तो कोई और है ही नहीं, खुद को कम मत समझो, खुद के लिए स्वतःला एक राणी बनवून समजायचं मी एक नॉर्मल स्त्री नाही आहे, मी राणी आहे. मी माझ्या घरची, माझ्या समाजाची आणि मी स्वतःची क्वीन आहे, क्वीन बिलकुल राणी असं बनवून जगायचं. क्या बात आहे. अतिशय सुंदर इन्स्पायरिंग थॉट तुम्ही तुमच्या या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही समाजापर्यंत पोहोचवत आहात, विशेषतः जे दिव्यांग व्यक्ती आहेत. तर त्यांनी हा मॅडमचा जो थॉट्स आहे हा जर त्यांनी घेतला तर निश्चितच तो त्यांच्यासाठी भरपूर इन्स्पायरिंग राहणार आहे. आणि खरंच जो प्रत्येक व्यक्ती असतो हा एक युनिक असतो, अद्वितीय असतो आणि त्याने स्वतःला बिलकुल कमजोर समजायचं नाही. बाकीचे जर एखादी गोष्ट करू शकतात तर आपण का नाही करू शकत, तर या ऍटिट्यूडनं आपण ते चालायचं असतं. तर असो, तर मर्यादा शरीरात नसतात, मर्यादा ह्या शरीरात नसतात, त्या मनात असतात. आणि मन जिंकलं की आयुष्य आपोआप आपल्याला जिंकता येतं, मन जिंकलं की आयुष्य आपोआप आपल्याला जिंकता येतं. तर अतिशय सुंदर अशी मुलाखत सन्माननीय उज्ज्वला बेंद्रे मॅडम नागपूर यांनी आपल्या या स्टुडिओमध्ये येऊन दिली आहे. तर आपलं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो मॅडम. आणि पुढे सुद्धा आम्हाला जेव्हा जेव्हा आपली मुलाखत घ्यायची इच्छा होईल त्यावेळेस आम्ही निश्चितच आपणास आमच्या या स्टुडिओमध्ये आमंत्रित करणार आहोत. अतिशय सुंदर आपण जी मुलाखत दिली, प्रतिभेची गगन भरारी चला तर आपली ओळख करून देऊया जगाला या कार्यक्रमात, त्याबद्दल आम्ही आपलं जे आहे ऋणी राहणार आहोत. धन्यवाद व्यक्त करतो आपले. थँक्यू. प्रतिभेची गगन भरारी प्रतिभेची गगन भरारी प्रतिभे